भोई भोई नेऊया इतिहास तुझा गौरवशाली तो घेऊनी सवे सामोरी जात्या भविष्यास जे येऊया नवे तुझ पुढती या मार्गावरती आव्हान असे खरे सरकाक मराठी बांधव पाऊल तुझे पुढे ध्यास नवा स्वप्न नवे यत्न नवा पर्व नवे स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र बनवूया जगी सर्वोत्तम स्थानावरती नेऊया आहोत जग भूमीची लेकरे ग्रामदैवत निळकंठेश्वर आज ज्यांच्यावर मी कार्यक्रम घेतलो विलासरावजी देशमुख साहेब जव्हर काका ग्रंथालयाचे जनक एस रंगनाथन यांच्या प्रतिमेला मी प्रणाम करून मी आज या ठिकाणी मला जास्त बोलता येत नाही साहेब, कधी भाषण केलं नाही, परंतु आज आपण माझ्या विनंतीला मान देऊन लातूर जिल्हा ग्रंथालय संघ, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघ मला किल्लारीला अधिवेशन द्यायला पाहिजे म्हणून हक्कानं मी अधिवेशन मागून घेतलं आणि त्यांनी मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून हा कार्यक्रम घ्यावा असं अपेक्षित होतं, परंतु करोनाचा मध्यंतरी थोडं वाढ झाल्यामुळे आम्ही मागील काळामध्ये अधिवेशन घेऊ शकलो नाही, कारण मार्च अखेरच्या अगोदर हे अधिवेशन पूर्ण करायला पाहिजे आणि त्या निमित्तानं आम्ही आग्रहानं आपल्याकडून 29 तारीख आज या ठिकाणी अधिवेशन संपन्न होतंय आणि आज मी या किल्लारी व्यापारी उपासनालयाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो, माझ्या सर्व संचालकाच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि साहेबापुढे एकच विनंती करतो, साहेब आमची महाराष्ट्रातली ग्रंथालय चळवळ अतिशय गरीब आणि परेशान झालेली चळवळ आहे, तर आपण मंत्रिमंडळामध्ये आमच्या ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्याच्या अनुदानाच्या दर्जा बदलाचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडावा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि आमच्या किल्लारी गावच्या वतीनं भैया साहेबांना अशी विनंती करतो की ज्या सभागृहामध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय, आज या ठिकाणी अधिवेशन मराठवाड्याचं संपन्न होतंय, या सभागृहाला आणि आम्ही संचालक मंडळ आमच्या किल्लारीच्या सर्व परिवाराच्या वतीनं आज या सभागृहाला कैलासवासी विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी द्यायचं आम्ही कबूल केले, तर आपण या सभागृहाला विलासरावजी देशमुख साहेब हे सभागृह घोषित करावं एवढीच मागणी साहेबांच्या समोर ठेवतो, दुसरं आम्ही काहीही मागणार नाही. आमच्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या ग्रंथालयाच्या समस्याकडे बारकाईनं आपण लक्ष द्यावं आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात, या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडत आहात त्याबद्दल आपल्या या ठिकाणी सर्वांच्या वतीनं व माझ्या वतीनं आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कारण आपला कंठ दाटून आला होता. केवळ साहेबांचं प्रेम आणि आशीर्वाद याची जाणीव ठेवणारा हा एक ग्रामीण कार्यकर्ता काकाप्रती आणि साहेबाप्रती आपण आपलं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. आता साहेब, तुमच्या असण्याचा स्पर्श पदोपदी जाणवतो. भेटणारा प्रत्येक माणूस नेहमी असंच सांगतो. तुमच्या आठवणी आम्हाला बळ देतात. जे वृत्त हाती घेतलं त्याला चालना देतात. तुम्ही स्थैर्य दिलात, तुम्ही सामर्थ्य दिलात, स्वाभिमानानं जगण्याची आम्हाला दिशा दिलात. लातूरसाठीचं तुमचं स्वप्न हेच आमचं ध्येय आहे. जनसामान्याच्या विकासासाठी आता प्रत्येक आमचं पाऊल आहे. पाहू दे
दे दुनिया सार चमकू दे गाव, घे अशी धाव उमटू दे रनाव, पाहू दे दुनिया सार चमकू दे गाव, स्वप्नांची चढे कमान, कष्टाच घे निशान, तुफानाला पार कर, तुफानाला पार कर. मित्र आणि सहकारी किरण भाऊ, खरं तर मी दोन शब्द बोलायसाठी उभा आहे. किल्लारी गावची जेव्हा रूपांतर झालं, इथं पुनर्वसन झालं, ते खरं तर किल्लारीच्या पाठीभोवतीच घोळायची. पण किरणबाबू पण एक मोठं वैशिष्ट्य केलं की वाचनाच्या आणि ह्याच्या सोसायटीच्या माध्यमातून एवढं मोठं स्ट्रक्चर उभा केलं, तर दुसरी प्रति किल्लारी म्हणजे मूळ किल्लारी हेच आहे असं आम्हाला आता बाकीच्या बाहेरच्याला वाटलं. ज्ञानाचे तंत्र विकासाचे रुजलेले ज्याच्या श्वासातून जणू, जिद्दीचे बीज संघर्षाचे सळसळते ज्याच्या धमन्यातून जणू. सामर्थ्य आपल्या शौर्याचे, तिमिरात लपले आहे किरण उद्याच्या सूर्याचे, घडवूया दर्शन अद्भुत आपल्या ऐक्याचे. जिंकूया जिंकूया धैर्याने, जिंकूया. धगधगत्या काळजाच्या आत रुजशी बघ तू पुन्हा जो मान, श्वासांना ठाऊक झालं आता पठ्याचा मजबूत लय मान, हे इमान, हे इमान, हे इमान, हे इमान. तुफानाला पार कर, तुफानाला पार कर, अन तूच हो तुफान, तुफानाला पार कर, अन तूच हो तुफान, तूच हो तुफान, अन तूच हो तुफान, तूच हो तुफान, अन तूच हो तुफान. बापूचं काम जरी फार चांगल्या रूपानं बापून काम करत असताना प्रत्येक गोष्टीला आणि अडचणीला मात करून किंवा कोणत्याही अडचण आली असताना निराश न होता किंवा जिद्द न सोडता त्यानं आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने किती जगलो यापेक्षा कसे जगलो आणि किती पळालो तर पोहोचायचं कुठे हे माहित नाही, पण बापूची दिशा योग्य आहे ते आपण या गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी बापूची मोलाची कामगिरी दिसून येते सर्वांना, आणि निस्वार्थ वृत्तीनं त्यांनी कामं केली. त्यांच्या स्वभावात, त्यांच्या नीतिमूल्यात प्रेम ही एक मोठी गोष्ट. मला आठवत नाही कधी बापूने राग पुरावर केला नाही. बापूमध्ये माणसं गोळा करण्याची क्षमता हा फार मोठी आहे, ती सर्वांना जमत. अशा व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलो. त्याबद्दल या सर्वांचे, सर्व मित्रांचे आभार मानतो. लक्षात ठेवावं लागते, बापू कोणाला म्हणतात? आपल्या देशाचे बापू म्हणजे महात्मा गांधी बापू. तसं आमच्या किल्लारीचे बापू म्हणजे किरण बापू. बापू एक गाल जर जसं महात्मा गांधी एक गाल दुसरी गाल देत होते, तसे आमचे हे बापू आहे. बापूला राग कधी आला नाही, कधी समजायला नाही. कधी कोणी काही म्हणलं तर राग कधी आली नाही. यांची सुरुवात झाली वाचनालयाच्या. याचा विकास करत असताना सामान्य माणसानं बापूचं किती कौतुक करावं ही कमीच आहे. बापू जिद्दी आहे. बापूला यश आलं
एक तर आपल्याला भूकंपात घरं बांधायला गेलेली आहेत. ज्यावेळेस भूकंपामध्ये त्यांनी बापू मार्केट कमिटीचे व्यापारी संघटनेचे जे अध्यक्ष होते त्यावेळेस संपूर्ण व्यापाऱ्याचे त्या कमिटीला कलेक्टरला सांगून सगळ्याला दुकान मिळालं पाहिजे त्या पद्धतीने प्रयत्न करून सगळ्या मार्केटमध्ये सगळ्या व्यापाऱ्याला दुकान मिळालं. व्यापाऱ्याला मिळत असताना आमचे वाचनालय असंच असताना आमच्या गावात 2 वाचनालय होते. 2 वाचनालयाला जागे कशी द्यायची भांडून जिद्दीनं एक पलीकड एक अलीकड असे 2 वाचनालय तयार केले. वाचनालय तयार केलं तरी आपले स्वतःचे एक घर बांधताना आपल्याला काय करावं लागते हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु आज आपलं दोन्ही वाचनालय तयार ह्यांच्यामुळे झाले आणि या वाचनालयाच्या माध्यमातून एक मार्केट झालं. की मार्केट असं झालं की काय लोकांना दुकानं मिळाली, सोसायटीचं ही वाचनालयाची प्रगती झाली आणि काय लोकांना दुकानं पण मिळाली. असे प्रगती करत करत बापूचं किती कौतुक करावं हे कमीच आहे, पण जिद्दी आहे. अशी जिद्दी माणसाशी सत्ता असली पाहिजे आणि अशा माणसानं सत्ता करतच गेलं पाहिजे. बापू याच्या पुढे खूप पुढे जावं. आता 61 वर्ष झाले. 61 वर्ष म्हणजे काही थोडी झालेली ज्याचं आयुष्य जास्त 61 म्हणजे संपलं आपला अर्ध्याच्या पुढे गेलं तरी बापूला आयुष्य आणखीन वाढून द्यावं. अजून आता हे जसं मार्केट केले तसं सोसायटीचं मार्केट करावं. अजून आपल्या गावची मार्केट फुल आणि भरून होईल. मी काही जास्त बोलत नाही. बापूचं खरीच तेवढं कौतुक आहे. खरेच आमचे बापू आहेत. खरेच आमच्या किल्ल्याची महात्मा गांधी आहे. एवढं बोलून 2 शब्द बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. असंच आमच्या प्राध्यापकांनी मला सांगितलं की चंद्र मावळला म्हणले सूर्य कधी हे होत नाही. तर मला चंद्राची जी शीतल छाया आहे ती माझ्या बापूमध्ये आहे. तुम्हाला सूर्याचा प्रखर प्रकाश पाहू वाटतंय तर पाहून घ्या. त्यावेळेला मी माझ्या जाधव सरांना कॉलेजच्या म्हणलं होतं की चंद्र हा खूप शीतल आहे आणि माझे बापू खूप शीतल स्वभावाचे आहे. खरंच चंद्राप्रमाणे त्यांची कलेनुसार दिवसानुदिवस अशीच उत्तर प्रगती होत गेली आणि तुम्हा सर्व मित्रांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मला माझ्या बापूंचं कार्य पाहताना त्यांचा हा जो वारसा आहे मी त्या सर्वांनी मिळून माझं ठरवलं आणि मला या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी अंतःकरणपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज माझ्या आयुष्यातले 61 वर्ष कसे गेले आपल्या परिवारात मिसळून मी राहिलो. कारण 61 वर्ष पूर्ण करत असताना अनेक महावळच्या आठवणी माझ्या समोर उभा राहतात. कारण बालपणापासून 10 वर्षापासूनचे वेगळे काही मित्र परिवार असतात. 10 वर्षाच्या नंतर 25 वर्षापासूनचे मित्र परिवार अनेक वेगळ्या स्वरूपाचे असतात. 25 वर्षापासून 50 वर्षापासूनचे मित्र परिवार अनेक वेगळ्या स्वरूपाचे भेटत जातात. परंतु लहानपणापासून आता उदाहरणार्थ सावळगाप्पा असतील किंवा पंडित अण्णा असतील, महादेव असं, पी पिसळ असं, गावकरी गुरुजी असतील, सगळे मंडळी मला लहानपणापासून एवढं जीवाचं प्रेम माझ्या त्या सर्वांचं या ठिकाणी सतत राहत गेलं आणि तीच माणसं या ठिकाणी माझ्या आजही सोबत आहेत आणि हेही पुढे सोबत राहतील की मी आत्मविश्वासाने या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो. अनेक ठिकाणी काम करत असताना व्यापारी असोसिएशनच्या बाबतीमध्ये गेली 35-40 वर्ष आपली सेवा करण्यामध्ये अनेक प्रसंग उद्भवले. भूकंपाचा प्रश्न उद्भवला. माझ्याबरोबरचा जोडीदार दयानंद मोहिते त्यांना संचालक केल्यानंतर तो ऑक्सफर्डमध्ये मयत झाला. असे अनेक प्रसंग बघायला मिळाले. याही प्रसंगातून आपल्या सोबत राहण्याचा मी सातत्याने प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न आजपर्यंत केला. याही पुढे मी अजून करत राहील. व्यापारी वाचनालयाच्या बाबतीमध्ये आज 100 पुस्तकापासून आज ग्रंथालय सुरुवात केलं. आज माझ्या सहकार्याला सावळगे गुरुबाप्पा माझ्या सुट्टीला होते आणि सुट्टीला असताना सुद्धा अनेक आपले व्यापारी मंडळी पण माझ्या सुट्टीला होते. आज मी तिला 18,000 ग्रंथसंख्या वाचनालयामध्ये होते, 2 वर्गामध्ये वाचनालय राहते. आज या ठिकाणी असाच विचार करत बसलो कारण बरेच दिवस झाले ही कोतारी उभं बसलेली होती जागा शासनाकडून ताब्यात घेतल्यानंतर की त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता.
अनेक लोकांचे प्रपंच उभे राहतील या भावनेच्या दृष्टिकोनातून आणि या वाचनालयाला ग्रंथालयाला उत्पन्न चालू होईल या भावनेतून आज सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी दुकानं बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्या व्यापाऱ्यांनी मी मदत केली आणि त्या माध्यमातून आपल्याला आजचं हे कॉम्प्लेक्स दिसतंय. त्याचबरोबर विकास सेवा सोसायटीच्या बाबतीमध्ये मागल्या मी 10-15 वर्षाच्या अगोदर संचालक म्हणून होतो. त्याच्यामध्ये 15 दुकानं मी बांधून दिलेले होते कच्च्या विटेचे. परंतु गेली 25 वर्षापासून सोसायटीला बगैर खर्ची काचणी सुद्धा सोसायटीचा खर्च झालेला नाही. 25 लाख रुपयाचं उत्पन्न त्या सोसायटीला आजपर्यंत झालेलं आहे. याही पुढच्या बाबतीमध्ये आता पहिले 1 रुपया स्क्वेअर फूट होतं, आता 3 रुपये स्क्वेअर फूट भाडा करण्यात आले. ते प्रकरण कोर्टात होतं, कोर्टात समंजसपणाने मिटवून घेतलं आणि 1 रुपयाच्या ऐवजी कोर्टानं सांगितले व 3 रुपयापासून तुम्ही यांना भाडा आकारणी करा. त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या लोकांना दुकानदाराचं मान्य केलं आणि बांधकामाचा खर्च जे काही दुकानचा येईल त्यांनी त्या दुकानदारांना द्यावा असंही कोर्टाने सांगून टाकलं. अशा पद्धतीने ते केस मिटवून घेऊन येत्या 8 दिवसांमध्ये त्याचं भूमिपूजन आपल्याला करायचे आहे. या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. असंच माझ्या पाठीमागं प्रेम राहावं. आणखी बरंच काही बोलायचं आहे परंतु बरेच जणांना अजून दुकानं बंद करायचे जायचे काही गडबड. पुढच्या नंतरच्या कार्यक्रमात आपण काय ज्या काही गोष्टी असतील त्या बोलून घेऊ. परंतु माझे आज 61 वर्ष पूर्ण झालेले कसे 61 वर्ष पूर्ण झाले मलाच कळायला अशा पद्धतीची भूमिका आपल्या परिवारामुळे मला जाणीव सुद्धा झाली नाही. आपल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं माझा तुम्ही सर्वांनी मिळून सत्कार केला, या ठिकाणी आदरपूर्वक माझ्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी मनापासून अंतःकरणापासून आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ध्यास घेतला चेतला अंगार उरात, नवी भरारी खुमारी आता काळजात. ध्यास घेतला चेतला अंगार उरात, भरारी खुमारी आता काळजात. नाही माघारी निर्धार हाच दिसलात, करेन स्वप्न साकार माझ्या विश्वात. ध्यास उरी वनव्याची वाट जरी वादळाशी जन्म बांधला. गुंतले हाती ना सुटायची साथ, तुझ्या प्रीतीची आस आहे मनात. हात गुंतले हाती ना सुटायची साथ. अगर आप हिम्मत रखें तो पूरी कायनात आपका साथ दे.
जाईल जे शिखरावरी. काट्यातुनी उमलून ये गंधाळल्या सुमनांपणे तिमिरास तू न्यावेलया आनंद उजळो भुवरी. तिमिरास तू न्यावेलया आनंद उजळो भुवरी. जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत. ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे. तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले. आखिर तक हम सफर तिरंगे के. जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है. जिद ठान के हिंदुस्तान बोले. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम.
वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फणीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. हे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा भेटदा कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध लातूर जिल्ह्याचे DDR साहेब, नायकवाडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जनता बँकेचे व्हाईस चेअरमन भोसले गुरुजी, या ठिकाणी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विनोदभाऊ बाबळसुरे, या कार्यक्रमाला माझे सर्व सहकारी केशव असतील, सुहास जवकुटे असतील, संचालक, सर्व सभासद या ठिकाणी आहेत. त्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. पत्रकारांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी आजचा एक अमृत योग, आज महाशिवरात्री एकादश योगायोगाने एक 10 ते अर्ध्या तासाच्या अगोदर DDR साहेबांना मी फोन केला, साहेब आज महाशिवरात्री आमच्या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करायला आपण यावं लागतंय. म्हटल्यानंतर साहेबांनी 1 मिनिटात मी आलो येतो असे म्हणून शब्द दिल्यानंतर सर्वांना हस्ते परहस्ते फोन करून सांगितलं. सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. आणखी काही कामाच्या निमित्तानं आमचे व्हाईस चेअरमन गणेशभाऊ कुंडे शेतात असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तर सर्व त्या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दर्शवली, त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे मला.
आणि हे सगळं घडले ते नायकवाड साहेबाच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापाऱ्याची बैठक घेतली. गेल्या 20 वर्षापासून कोर्टामध्ये प्रकरण होतं. ते प्रकरण नायकवाड साहेबाच्या विचारानं आणि व्यापाऱ्याच्या विचारानं आणि आमच्या संचालक मंडळाच्या सहमतीनं कोर्ट केस हे लोक न्यायालयामध्ये आम्ही सगळं आपसुला दाखल केला दोघाच्या वतीनं आणि त्यानिमित्तानं ही सगळं लोक न्यायालयामधून केस आम्ही सगळी विड्रॉल केली त्यांची, आमची दोघाची पण सोसायटी परत व्यापारी आणि त्यांना जे काही आपल्या मार्गदर्शनानुसार जे काही डिपॉझिट 6 लाख रुपये घ्यायचं 3 टप्प्यामध्ये 2-2 लाख रुपये घ्यायचं हे कोर्टात एकमेकांनी कबूल केलं कोर्टाच्या समोर आणि त्या पद्धतीने हिची वाटचाल चालू झाली. सर्व 15 व्यापाऱ्यांनी इथं 15 व्यापारी होते. 15 व्यापाऱ्यांनी 2-2 लाख रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत डिपॉझिट केलं, सेव्हिंग खात्याला ठेवलं पैसे आणि परत दुसरा हप्ता तिसरा हप्ता या पद्धतीने त्या पद्धतीने तुमच्या मार्गदर्शनाच्या पद्धतीनं आम्ही याची वाटचाल चालू केली. सर्वांना दुकानं खाली करण्याचे आम्ही सूचना केल्या. त्यांनी सूचनेला मान्यता देऊन ताबडतोबीनं ही जागा खाली केली आणि आम्ही खाली केल्यानंतर लगेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपणाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आपण आलात. आपले मनपूर्वक सोसायटीच्या वतीनं शेतकरी सभासदाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक 2 शब्द संपवतो. व्यापारी संकुल इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे DDR साहेब, नायकवाडी साहेब तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय कीर्ती भोसले, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक, त्याचबरोबर या गावचे सुपुत्र तथा किल्लारी कारखान्याचे माजी संचालक तथा उपसभापती माजी उपसभापती औसा पंचायत समिती विनोद भाऊ बाबळसुरे, या विधकारी सेवा सोसायटीचे सचिव सन्माननीय वाघंबर साहेब, या देखण्या अशा इमारतीचं ज्यांनी कल्पकतेतून आणि कार्यकुशलतेतून आपल्या नेतृत्वाखाली ही इमारत उभं करण्याचा स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आज सत्यामध्ये भूमिपूजन समारंभ संपन्न केला जात आहे. ते नेतृत्व करणारे आदरणीय किरण बापू बाबळसुरे तसेच आपल्या परिसरातील लोकमत आणि सकाळचे पत्रकार सन्माननीय बाळापुरे अण्णा, विश्वनाथजी गुंजिटे साहेब, या ठिकाणी आमचे गुरु सतीश भोसले गुरुजी तसेच जोडे गुरुजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि वडीलधारी मंडळी. एखादं नेतृत्व हा उशीर झालेला कार्यक्रम आहे, साहेबांना पुढे जायचं आहे, परंतु एखादं कल्पक नेतृत्व आणि कार्यकुशल आणि ध्येयानं पछाडलेलं नेतृत्व म्हणजे जे ध्येयवेडे माणसं असतात ते काय करू शकतात, तर त्याचं एक परिपाक आहे की आपण पाहतोय एका बाजूला सहकार साहेब मोडीत निघण्याच्या वाटेवरती आहे. सहकार म्हणले की काहीतरी खालीवर करण्यासाठीच तिथं म्हणजे गेलं जातं, अशा पद्धतीचा परिपाक आता सध्या समाजव्यवस्थेमध्ये आपण पाहतोय. परंतु आजही विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं आर्थिक बजेट जर आपण पाहिलं तर आपण स्वतः वाटप हे कोटी जरी असलं तरी सोसायटीला खऱ्या अर्थानं जे ऊर्जित अवस्था किंवा त्यांना उत्पन्नाचं साधन जे आहे ते अतिशय अत्यल्प आहे. तुमच्या वाटपावरती जे काही तुम्ही त्यांना रिटर्न्स देता त्याच्यावरती त्यांनी सर्व कार्यभार वर्षभराचा सांभाळायचा असतो. अशाही परिस्थितीतून बापूसारखे चेअरमन या ठिकाणी आपल्या गावाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी, आपल्या सोसायटीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी चांगल्या पद्धतीचा एक पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण औसा तालुक्यातलं सर्वात मोठं बाजारपेठेचं गाव, औशानंतर सर्वात मोठं बाजारपेठेचं गाव म्हणून किल्लारीला ओळखलं जातं आणि जगाच्या पाठीवरती भूकंपाच्या दरम्यान ज्या गावचा पूर्ण जगाच्या पातळीवरती नामोल्लेख झालेला आहे, परिचित झालेलं गाव आहे आणि आज राष्ट्रीय महामार्गावरच्या रस्त्यालगत हे गाव आज वसलेलं आहे आणि या गावाला एक चांगलं गावपण देण्याचा बापू प्रयत्न करत आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण पत्र्याचे डबे, त्याच्यामध्ये वारं येणं, पाऊस, अशा एक ना अनेक समस्यांना व्यापारी वर्ग तोंड देत असताना त्यांची अडचणीची बाजू समजून घेऊन आज हे देखणं इमारतीचं स्वरूप आपल्या नजरेसमोर वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण सर्वजण पाहणार आहोत आणि त्या कार्यक्रमाला, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याचं संधी मिळाली. त्याबद्दल संयोजकांनी आम्हाला बोलवलं, 2 शब्द आपल्यासमोर व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
आणि नायकवाडे साहेबांना विनंती करतो की अशाच कल्पक ज्या काही बापूंच्या वेगवेगळ्या आयडिया आहेत, आज आपल्या पाठीमागं पाहतोय की वेअरहाऊस, म्हणजे शेतकऱ्यांना आपला माल बाजारात भाव नसलेल्या टप्प्यामध्ये तिथं साठवून व्हावी आणि त्याच्यावरती बँकांनी तारण म्हणून कर्ज द्यावं आणि भाव आल्यानंतर तो माल विकला जावा, ही उदात्त भावना डोळ्यासमोर ठेवून 50-55 लाखाचं मोठं गोडाऊन या ठिकाणी त्यांच्या सोसायटीच्या माध्यमातून आज उभं राहतंय आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचं गाव आहे. या गावामध्ये अशा सुविधा असणं अत्यंत गरजेचं आहे. काळाची पावलं ओळखून येणाऱ्या कालावधीमध्ये जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेत आज किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना आपण पुन्हा एकदा आपल्या कार्यकुशलतेने ऊर्जेचा विषयात आणलात आणि येणारं गाळप आपल्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्याच पद्धतीने हाही कार्यक्रम आपल्या कल्पक नेतृत्वाखाली बापूंच्या पाठीवरती आपण हात ठेवून त्यांना एक खूप मोठी संधी काम करण्याची आपण उपलब्ध करून दिलात. नक्कीच साहेब, आमचे बापू या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करतील आणि ही देखणी इमारत कसलंही गालबोट न लागू देता सर्वांना विश्वासात घेत, आताच बापू प्रास्ताविक सांगत असताना म्हणून गेले की व्यापारी आणि सोसायटीच्या मधला जो काही थोडासा मनभेद होता तो बाजूला सारून आज अतिशय त्यांच्याच सर्वांच्या सहकार्यातून आपण हे देखणं स्वरूपाचं इमारतीचं स्वरूप आज आपण उभं करताय. तुमच्या या कार्याला आमच्या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री कृती समिती लातूरच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो आणि जाता जाता फक्त एका गोष्टीची आठवण करून देतो की आपली ही वैभवशाली इमारत किल्लारी तालुक्याच्या निर्मितीच्या टप्प्यावरती एक चांगलं संकेत घेऊन चालले आहे असं म्हणलं तरी आजच्या या आषाढी एकादशीच्या विठ्ठलाच्या आजच्या या सणाच्या दिवशी बोललं तर चुकीचं ठरणार नाही. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या त्यांच्या आशीर्वादानं पुनीत होऊन आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. असाच कार्यक्रम येणाऱ्या काही दिवसामध्ये आपणाला तोही शुभ संदेश किल्लारी तालुक्याचा होण्यासाठी आपण पुनश्च एकदा आपण एकत्र येऊया. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय नायकवाडी साहेब, लातूर जिल्ह्याचे DDR, त्याचबरोबर या कार्यक्रमात असलेले कारखान्याचे माजी संचालक बाबुसुरे, त्याचबरोबर या सोसायटीचे चेअरमन आदरणीय बाबुसुरे, अमर बिराजदार, तसेच वाघंबर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आणि तसेच पत्रकार बंधू सकाळ आणि लोकसभेचे पत्रकार दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जगताप आणि गोळीमुजी तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी मित्र, बंधू आणि भगिनी, तसेच डॉक्टर नोगजा. असा हा कार्यक्रम जो आहे अतिशय किल्लारीत न होणारा कार्यक्रम, अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. कारण या ठिकाणी दोन्ही दुकानं पाडून बरेच 20 वर्षापासूनचा हा वाद होता. तो वाद त्याने मिटवून आणि DDR साहेबांच्या मध्यस्थीने हा संपूर्ण वाद मिटून या ठिकाणी उत्तम प्रकारची इमारत त्यांनी बांधण्याचं काम केलेलं आहे, सुरुवात केलेलं आहे. त्याचबरोबर 10 वर्षीच्या काळात आपण यात आता सांगितलं 5 कोटीचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लातूरच्या हस्ते कमीपणा झालेला नाही. अतिशय उत्तम प्रकारचे काम करून या ठिकाणी त्या सोसायटीच्या बांधकामाची सुरुवात करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर किल्लारीच्या वैभवात एक मोठी या ठिकाणी एक इमारत उभी केलेली आहे. बाकी पाहता किल्लारीचं जुनं वैभव बापून या ठिकाणी उभा करण्याचं काम आपल्या सर्वांना माहीत आहे. किल्लारी हे गाव कशा प्रकारचं होतं. जुन्या गावामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत होती. सोसायटीची इमारतीचं गोडाऊन होतं आणि तशाच प्रकारचं या ठिकाणी बापूची योजना साकार झालेली आहे. तर बापूच्या या कामाला आमच्या शुभेच्छा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या लोकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून सर्वांचं अभिनंदन करून मी माझे 2 संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या संस्थेचे आदरणीय बाकी सर्व उपस्थित असलेले सर्व सभासद बंधूंना, पत्रकार बंधूंना, बाबासाहेब साहेबांचे माझं कारखान्याचे यावर आले होते.
जर काम तुम्ही करता आणि मग गाडी किती वेळ गेली असेल पण मलाही माहीत नव्हतं ही सोसायटीची जागा आहे. कुठल्याही संस्थेमध्ये काम करणारा माणूस हा पायाचा धडक घेतात गुण आहे. माझ्या लक्षात आल्यामुळे त्यांना मी सांगितलं मला कधीही काय पाहिजे प्रश्न आपण सोडला म्हणून त्यांनाही बरं वाटलं आणि सगळं म्हणजे निमित्त मात्र आपण आहोत. तुमची असतील मी असतील असतील आपण हे निमित्त आहोत. पण नक्कीच या ठिकाणी निळकंठेश्वराची कृपा आहे म्हणून ह्या सगळ्या संस्था आपल्या वाचलेल्या आपल्याला दिसतात. तर मित्रांनो आज मला या ठिकाणी निमंत्रण दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यातून सावरलो हे निळकंठेश्वराचेच आशीर्वाद आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून अशा या सगळ्या अध्यात्मातून अशी ही जपणूक करणं, श्रद्धा ठेवणं, वाढवणं हे सुद्धा आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते आपण करत आहोत. ही एक फार मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. श्रावण महिना असल्यामुळं किरण बावळसुरे म्हणजे आमच्याकडे यावं. किरण बावळसुरे म्हणजे अतिशय एक सामाजिक कामाची आवड असणारे एक कार्यकर्ते आहेत. श्रावण महिना म्हणजे राजू पाटील श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली म्हणून आपण हा महिना एक सेवाभाव वृत्तीनं मानतो. तसे किरण बावळसुरे ही समाजाची सेवा आहे. हे जे सगळं जे चाललंय म्हणजे आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे या डिजिटल युगामध्ये हे वाचनालयाची चळवळ जिवंत ठेवणं आणि एवढ्या सगळ्या लोकांना एक चांगली संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि त्यातल्या त्यात या सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देणं, त्यांची गुणवत्ता वाढवणं, त्यांना एक वेगळं या क्षेत्रामध्ये पुढे आणण्याचं काम या निमित्तानं जे करतात ते फार मोठं कौतुकास्पद आहे, चांगला उपक्रम आहे. आणि म्हणून त्याहीबद्दल आपल्याला किती धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे. आणि आम्ही पूर्वीच पासून बघतो ते किरण म्हणजे नावाप्रमाणे एक आशेचा किरण आहे. काय ना काही करत राहतात का उरले ते कधी नाव उमेद झाले आणि ते सतत काय ना काय करत असणं आम्ही पाहिले. वेळोवेळी प्रत्येक वेळेला आलं तर काहीतरी एक नवीन कार्यक्रम ते त्यांच्याकडे असतो. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांना मदत करणं, सहकार्य करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या या दिनी आपण सर्वांनी एकत्र येणं, भेटणं, बोलणं हे सुद्धा मला वाटतं निळकंठेश्वराच्या आशीर्वादाला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण सगळेजण आजपर्यंत आपल्या तालुक्याकडं, आपल्या सर्वाकडं आपण एक कुटुंब समजूनच आपण काम करत राहिलो.
आणि याही पुढे आपल्या सर्वांचं कुटुंब म्हणूनच आपली सर्वांची भावना विचार या ठिकाणी राहणार आहे आणि आपण असंच एकमेकाला मदत करत राहू, सहकार्य करत राहू. झुकता है सिर्फ दो के आगे सर मेरा, पहला तो है तिरंगा, फौजी दूसरा. हर दुश्मन है तुझसे हारा, ये वादा है अब तो यारा, सारा जहां कहेगा. बुझे नहीं जो हवाओं में है वो नूर तू, सदा सदा से वतन वतन का गुरूर तू. तेरे ही दम से कायम है आजादियाँ, है बंदगी के काबिल तेरी वर्दियाँ. तू जान से भी ज्यादा प्यारा, ये वादा है अब तो यारा, सारा जहां कहेगा. जया है, जया है. झुकता है सिर्फ दो के आगे सर मेरा, पहला तो है तिरंगा, फौजी दूसरा. हर दुश्मन है तुझसे हारा, ये वादा है अब तो यारा, सारा जहां कहेगा. बुझे नहीं जो हवाओं में है वो नूर तू, सदा सदा से वतन वतन का गुरूर तू. या कार्यक्रमाला किल्लारी गावातून आलेले सर्व माझे सहकारी, विविध गावचे चेअरमन, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर आज भूकंप होऊन 30 वर्षे होत आले. बऱ्याच दिवसापासून हा जागेचा प्रश्न पेंडिंग होता. तर या बाबतीमध्ये आदरणीय काकडे साहेबांनी, जाधव साहेबांनी
एम डी साहेबांनी अधिक लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी पाटील साहेबाला सूचना केल्या. पाटील साहेब सारखं माझ्याकडे यायचे या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी. चर्चा करून हा अंतिम निर्णय तहसीलदार असो, कलेक्टर असो, ग्रामपंचायत असो, सगळ्या बाबतीमध्ये या जागेचा सविस्तर असा पूर्ण पाठपुरावा करून आज बँकेचं या ठिकाणी भूमिपूजन होते. त्याचा आनंद होतोय मला. अनेक दिवसापासून या ठिकाणी बँकेचा पेंडिंग असलेला प्रश्न मार्गी लागला आणि या ठिकाणी आदरणीय दिलीपराव साहेब आणि सर्वांनीच या जागेसाठी अतिशय हे करून तगादा लावून यांनी ताबडतोबीनं किल्लारीची शाखा, नवीन इमारत, वास्तू या ठिकाणी तयार झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे किल्लाधिकाराच्या वतीनं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्याच्या ठेवीदाराच्या, शेतकरी सभासदाच्या या ठिकाणी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद बापू. मजहब नहीं सिखाता आपस में बैठ